नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची जी काय ढिमढिम त्याचे वाजवल्या गेली होती आणि विरोधकांनी बोंब केलेली होती, त्याच्यातली जी एक वस्तुस्थिती समोर आलेली ती फार भयानक आहे. आमच्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये काही जणांच्या कॉमेंट असतात की तुम्ही अशा काही गंभीर विषयावरती व्हिडिओ करत नाहीत आणि आता आम्ही असे करतो आहोत तर तुम्ही पाहत नाहीत. ही आमची उलटी तक्रार आहे. मी तुम्हाला मुद्दाम इंडियन एक्सप्रेस 13 जुलैचा त्याची ती बातमी दाखवतो. त्याचं टायटल असे, आफ्टर व्हेरिफिकेशन महाराष्ट्र कट 92 लाख बेनिफिशरीज फ्रॉम लाडकी बहीण. 92 लाख महिलांची नावं यादीतून कट करावं लागलेली आहेत सगळी तपासणी झाल्याच्या नंतर. 2.43 करोड 2.5 कोटीच्या जवळपास महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 10 महिने पैसे दिले गेले आणि ही सगळी रक्कम ज्या लोकांची नावं कटलेली आहे त्याच्यातून त्या सगळ्याची जर रक्कम मोजली तर ती जवळपास 14,000 कोटी इतकी जाती. आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं आपण म्हणतो ते हा प्रकार. हे स्वतः गव्हर्नमेंटने तपासणी केल्याच्या नंतर समोर आलेले आकडे आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती अशा भंकस योजना जाहीर केल्या जातात. कुठलंही राज्य असं स्वतः मोदींनी रेवडी कल्चर आंदोलनजीवी या नावानं ज्या सगळ्यांच्या बाबतीवर टीका केली होती ते करणाऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं, रेवडी कल्चरवरती जी टीका स्वतः मोदींनी केली होती आणि स्वतः भाजपचंच असलेलं सरकार अशा पद्धतीच्या रेवड्या वाटत असेल त्याच्यावर बोलायचं ते का. आणि ही आकडेवारी सरकारने दिलेली आहे पुन्हा की एकूण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि कारणं जी सांगितलेली ती तर म्हणजे जवळपास ही एकूण बघा 8 कारणं आहेत. त्याच्यात दिलेलं असे की ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे त्या नियमात बसत नाहीत असे 16 लाख महिलांनी त्याच्यामध्ये फायदे उचललेले आहेत. ज्यांना सरकारी नोकरी आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये असे 4.42 लाख म्हणजे जवळपास 4.5 लाख. ज्यांना ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळतात, त्यांनी एका योजनेचे पैसे मिळत असताना दुसऱ्या योजनेसाठीचे पण पैशासाठी गेले अशीची संख्या आहे 3.5 लाख 3.6. एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त बेनिफिशरी, एका कुटुंबामध्ये एकालाच मिळेल म्हणजे त्यांची संख्या 2.5 लाख आहे. 65 पेक्षा जास्त वय आहे की त्यांना अशा वृद्धांना दुसऱ्या कुठल्या तरी योजनांचा फायदा मिळत असतो, ती पण संख्या 1.8 लाख म्हणजे जवळपास 2.5 लाख. जिल्हा समितीनं तपासणी केल्याच्या नंतर त्रुटी आढळल्या किंवा त्यांनीच ते रिजेक्ट केलेले असे सुद्धा जवळपास 2.5 लाख 1.7 लाख. पुरुष 29,000 त्याच्यामध्ये ज्यांनी त्याचे फायदे उचललेले आहेत. आणि सरकारी कर्मचारी स्वतः असे 8,000 निघाले की ज्यांनी याचे फायदे उचलले की ज्यांना सगळ्या नोकरीतून सगळे पैसे शासनाचे मिळत आहेत. म्हणजे कल्पना करा 2.43 करोड 2.5 कोटीच्या जवळपासमध्ये 92 लाख जर नावं कटत असतील या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे हे प्रकरण किती गंभीर आहे आणि अधिकृतरित्या पैसा कसा चाललेला आहे. म्हणजे हा उघड भ्रष्टाचारी सांगून केलेला. म्हणजे ह्या सगळ्या योजनेमध्ये खरं तर सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की कुठल्याही योजनांच्या बाबतीमध्ये की बेनिफिशरी कोण आहे त्याची यादी काढा ना. आणि तो बेनिफिशरी खरंच तो म्हणजे त्याला गरजवंत आहे की नाही. तुम्ही ज्याला कुठल्या निमित्तानं हे सगळं रेवडी कल्चर फुकटाफाकटी वाटप चालू आहे ते त्याची गरज आहे की नाही सांगा ना. आपल्याकडं बोंब काय होऊन बसलेली आहे माहिती आहे का की गरजवंताच्यासाठी हे चालू नाही आहे, हे देणाऱ्यांच्या सोयीसाठी चालू आहे. आलो जन्मभरी मागाया नावाचं एक पुस्तक भिकाऱ्यांच्या संदर्भातलं डॉक्टर सुनील माई यांचं आम्ही प्रसिद्ध केलं होतं आणि या छत्रपती संभाजीनगरला रेल्वे स्टेशनवरती त्याचं प्रकाशन समारंभ एका भिकाऱ्याच्याच हस्ते आम्ही केलेला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रकाशन झाल्या तो भिकारी गायब झाला, सापडलाच नाही नंतर. ती गोष्ट वेगळी. टाइम्स ऑफ इंडियाने त्याची मोठी नॅशनल न्यूज केली होती की अतिशय वेगळी अशी कशी ही गोष्ट आहे. त्याच्यातला एक निष्कर्ष त्या पुस्तकातला डॉक्टर माईंच्या संशोधनातला फार धक्कादायक आहे. जैन, हिंदू आणि इस्लाम ह्या 3मध्येच भिकारी आहेत. कारण की ह्या 3मध्ये भिकाऱ्यांची गरज आहे म्हणून नाही, तुम्हाला दान द्यायचं आहे, तुम्हाला पुण्य कमवायचं म्हणून भिकारी आहेत. याच्या उलट बौद्धांमध्ये, शिखांमध्ये आणि ख्रिश्चनांमध्ये तुम्हाला भिकारी आढळत नाहीत कारण की त्यांच्याकडे भीक द्यायची परंपराच नाही. म्हणजे भिकेला प्रतिष्ठाच नाही आहे. भीक देण्याला म्हणजे दान देणे वगैरे, भीक सारखा शब्द कोणाला फार डाचत असेल तर आपण दान. किती आश्चर्याची गोष्ट आहे. शिखांमध्ये कोणालाच भीक मागू दिल्या जात नाही. जो गरजू आहे त्याला त्या गुरुद्वाऱ्यामध्ये काम दिलं जातं, त्याला खाऊ पिवलं जातं, त्याला तिथं आसरा दिला जातो.
बौद्धांमध्ये पण भीक मागायची पद्धत नाही आहे, ख्रिश्चनांमध्ये नाही आहे. जो कोणी ज्याची गरज असेल, ज्यांना अन्न नाही, वस्त्र नाही, आता वस्त्राचा मुद्दा नाही उरला, अन्नाचाही उरला नाही खरं तर, निवारा नाही, त्या सगळ्यांची सोय केली जाते, पण त्याला भीक मागू दिली जात नाही, कारण भिकेला प्रतिष्ठाच नाही, म्हणून त्याचे भिकारीच नाही. इथं आमच्याकडे भिकारी काय, तर आम्हाला द्यायचं आहे म्हणून. फार त्याच्यातले काही निष्कर्ष त्या पुस्तकातले विलक्षण आहे. या सगळ्या योजनेमध्ये मागितलं कोणी होतं? ज्याची गरज आहे ती गरज ओळखून त्याला मदत करणे आपण समजू शकतो. आपल्याकडे धर्मानं आधीपासून सांगितलेलं आहे की आपल्या एकूण उत्पन्नाचा 1/4 हिस्सा हा धर्मार्थ वापरला पाहिजे, गरजूसाठी वापरला पाहिजे. 1/4 हिस्सा हा भविष्यकालीन योजनेसाठी ठेवलेला पाहिजे. 1/4 हिस्सा हा प्रत्यक्ष आपण आपल्या कुटुंबावरती खर्च केला पाहिजे. आणि शिल्लक राहिलेला 1/4 हिस्सा आहे त्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीनं त्या माणसानं त्याची बुद्धी वापरून कसा विनियोग, कशामध्ये, म्हणजे तो भाग जास्तीचा कुठं टाकायचा त्यानं ठरवावं. अशी विभागणी केलेली आपल्याकडे व्यवस्थित पद्धतीने. पण सरकारी पातळीवरती तुम्ही बघताल तर तुम्हाला असं लक्षात येईल की पूर्णपणे इम्बॅलेन्स. ज्याची गरज नाही त्याला तुम्हाला मी रेशनवरच्या धान्याचं सांगतो. सगळे बोंब करतात, ते आकडेवारी असती, इतका भारत प्रगतिशील म्हणतात, तर 82 कोटी लोकांना धान्य का वाटावं? 82 कोटी लोकांनी धान्य मागितलेलं नाही आहे. आत्ता मी तुम्हाला सांगतो, माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर 1 घंट्याभरात त्या क्षणा असं समजा होणार नाही, चुकूनही शक्य नाही, सरकारला साक्षात्कार झाला आणि सरकारने ठरवलं की नाही आता रेशनवर धान्य द्यायचं नाही, एकही माणसाला काळीचाही फरक पडत नाही, कारण की त्याला त्या अन्नाची काहीच गरज नाही, धान्याची. त्याला जर म्हणलं की तुम्हाला हे धान्य पाहिजे का पैसे पाहिजे, तर 100% लोक म्हणतील की आमच्या खात्यात पैसे द्या, आम्हाला धान्य नको, कारण की हे धान्य यांनी मनानं वाटप करत नाही आहेत. सरकारी खरेदीमधलं जे प्रचंड प्रमाणातलं धान्य शिल्लक राहिलेलं आहे, शेतकऱ्यांच्या दबावापोटी हे जे फालतू कृषी आंदोलन, ते दिल्लीला घेराव करून बसणारे, घोटण्यात डोकं असलेले त्यांचे शेतकरी नेते ते सगळे आहेत ना, त्या सगळ्या बदमाशांनी सरकारवरती दबाव टाकून ही रॅशनिंगची व्यवस्था चालू ठेवायला लावली, सरकारी खरेदी करायला लावली. ते जे शिल्लक राहिलेलं सडणारं धान्य आहे ते तसं का सडू देता तुम्ही, वाटत का नाही? हे सर्वोच्च न्यायालयाने कान उपटलेले सरकारचे, तेव्हापासून ही वाटपी सुरू झालेली. बंद करून टाका एका क्षणामध्ये हे सगळं. त्यांनी मागितलेलं नाहीच आहे कोणीच. आज कोणालाच आणण्याची गरज नाही. आम्ही तर नेहमी दावा करतो, या छत्रपती संभाजीनगरमध्ये रॉबिनहूड फूड आर्मीसारखी जे काम करणारी संस्था आहे त्यांची तर कायमस्वरूपी तक्रार आहे की शिजलेलं अन्न फेकून द्यावं लागते, खाणार कोणी नाही म्हणून. त्याच्यामुळं हे सगळं जे आहे ना की तुम्ही फुकटाफाकटी वाटप कराल. तसंच दुसरं एक गोष्ट आहे, आता हे लाडकी बहीण योजनेवरती टीका तर तुम्ही ऐकायला लागलात, पण आत्ता जून महिन्यामध्ये त्या सरकारी पातळीवरती पुस्तकं फुकट वाटतात 8वीपर्यंतच्या मुलं. कोणी सांगितलं तर पुस्तकं फुकट वाटायला? जो गरजू आहे तुम्ही त्याची यादी काढा आणि त्यांना फक्त तुम्ही द्या. हे सगळ्यांना फुकटाफाकटी वाटप नावाची काय गोष्ट सुरू झालेली? दुपारचं जेवण द्या. अरे मागितलं कोणी जेवण? सकस अन्न द्या, त्याच्यामध्ये काय असावं काय नाही, व्हिटॅमिन काय असावे, आणि कसं असावं, त्याचं कसं चविष्ट असावं, सगळे कागदोपत्री तर सगळं व्यवस्थित. करायचं कोणी हे? शिक्षकांनी शिकवायचं सोडून काय हे धंदे करत बसायचे का? बरं मागितलेलंच नाही कोणी, पण ते चालू आहे. तुमच्याकडच्या सगळ्या तुम्ही ह्या योजना बघा, ह्या योजना देणाऱ्याची सोय असतात, घेणाऱ्याची नाही. आणि उलट तुम्हाला आठवत असेल तर, म्हणजे तुमची अनुभव असेल आजूबाजूचा, की तुमच्या आजूबाजूला जे लोक गरजू असतात त्यांना त्या पद्धतीनं मदत करणारा समाजातला इतर घटक आहे. हे आपल्याकडचं वैशिष्ट्य आहे. इथल्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप बोराडे सर, त्यांचं जे गाव आहे पाटोदा म्हणून आमच्या सेलूजवळ परभणी जिल्ह्यामध्ये, त्यांचे वडील सरपंच राहिलेले कित्येक वर्ष, अगदी ते त्यांचा स्वतःचा मृत्यू होईपर्यंत, म्हणजे बोराडे सरांच्या वडिलांचा, प्रताप बोराडे सर आता आपल्यात नाहीत, शेवटपर्यंत ते फिरून गावामध्ये पाहत होते की कोण आले नवीन आलेला माणूस, गावामध्ये जो पाहुणा आहे त्याला खायला प्यायला मिळालेलं की नाही. कारण की आपण गावचे प्रमुख आहोत, आपली ही जबाबदारी आहे की आपल्या गावामधला कुठलाही माणूस झोपला नाही पाहिजे, भुकेपोटी झोपला नाही पाहिजे. आत्ताच सांगतो मी गोष्ट, ही काही मी जुन्या काळातली गोष्ट सांगत नाही, सत्ययुगातली सांगत नाही, त्रेतायुगातली सांगत नाही, कलियुगातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. गावची ही पद्धत होती की गावात कोणी आलं असेल तर त्याची खायची प्यायची जबाबदारी आपली आहे, त्याला खाऊ पिऊ घालायची. हा शेतकरी राजा जो म्हणतो तो सगळ्या गावाला पोचायचा. हे असल्या शासनाच्या सारख्या फुकटाफाकटी योजना ते नेहमी गरजूसाठीच असायचं. ते पुन्हा किंवा ज्याच्या घरी दूध दुभतं आहे, ताक केल्याच्या नंतर ते ताकानं भरलेला माठ ओट्यावरती ठेवल्या जायचा.
ज्याला पाहिजे त्यानं न्यायचं, त्याच्यासाठी कुठलीही किंमत नसायची. मला स्वतःच्या माझ्या घरामध्ये दूध दुभतं जनावर असल्याच्या नंतर जेव्हा ताक झालेलं असतं त्यावेळेस ते डाकानं भरलेलं भांडं अंगणामध्ये ओसरीत ठेवलेलं असायचं. कोणी जेव्हा मागायला आल्याच्यानंतर त्याला ते ताक द्यायची, ती आपली जबाबदारी. हे जे सगळं शासकीय पातळीवरती फोकटाफाकटीचं सगळं जे चालू आहे, हा जो भंकसपणा आहे, ह्याला उत्तर आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं समाजानं दिलेलं आहे ना. प्रत्यक्ष आपण वर्षानुवर्ष आपल्या गावातल्या उपेक्षित घटकांची सोय कशी पाहायची काय नाही ह्याची एक पद्धत लावून दिलेली. आज त्या ठिकाणी जर शासन असेल तर ठीक आहे, नवीन व्यवस्था आहे, जुन्यासारखं काही चालणार नाही, मला कबूल. मग काय करायला पाहिजे? आत्ता तुम्ही हे जे सगळं तपासणी केली, मग हे देताना का नाही केली तपासणी? कुणालाही तुम्ही 2,000 रुपये द्यायचे, लाडकी बहीण फॉर्म भरा, बायकांनी गर्दी केली, जे काय व्हायचं ते तुमच्या समोरची गोष्ट आहे. म्हणजे 14,000 कोटीचा घोटाळा आहे ना आता, फुकटाफाकटे पैसे गेलेले आहेत नाही. एवढ्यात तर किती विकास कामं बाकीच्या कितीतरी गोष्टी होऊ शकल्या असते. पण त्याचं समर्थन करणारे ह्या बाबतीमध्ये तर डावे उजवे मधले तिरके तारपे सगळे बदमाश सत्ताधारी एकाच भाषेमध्ये बोलतात. सगळ्यांनाच फुकटाफाकटे वाटप करायचं आहे. सरकारला जडलेला हा जो घाणेरडा रोग आहे ना, की मतांसाठी तुम्ही हे असे फालतू धंदे करता आणि ते सगळं पुन्हा सरकार म्हणून सर्वसामान्य जनतेच्या गळ्याशी येतं ते. मग जेव्हा विकास कामांना कात्री लावावी लागती, बाकीच्या गोष्टींना कात्री लावावी लागती, ज्याच्यासाठी समाजाचं जास्त हित होणार आहे त्याला कात्री लावावं लागती आणि या फुकटच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. फुकटचा काळ आणि हागवणीला भार अशी अतिशय इरसाल म्हणे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये. तसं आहे. लाडकी बहीण आणि अशा सगळ्या फालतू योजना तात्काळ पद्धतीने एक तर संपूर्णपणे बंद करून टाकल्या पाहिजेत, किंवा आमच्यासारख्याचा तर कडक विरोधच आहे, किंवा हे सरकारी पातळीवरती फुकट पुस्तकं वाटप करणे, फुकट खिचडी खाऊ घालणे सगळं बंद करून टाकायला पाहिजे धंदे. हां, जे गरजू आहेत त्या गरजूंची गरज ओळखून त्या पद्धतीने त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करा, बस. याच्याशिवाय दुसरं काहीच करू नये. गॅसची सबसिडी जशी तुम्ही तिथून कट केली, खात्यामध्ये पैसे जमा किती होतात आणि काय मला माहीत नाही, आमच्यासारख्याने ते सबसिडी केव्हाच गिवअप केलेली आहे. जे कोणी त्याला त्यात खरंच गरजू असतील त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारने त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं इतकंच काम करावं. हे बाकीचे सगळे धंदे करून त्याच्यामध्ये भ्रष्टाचारानं सगळे बरबटलेले हे जे सगळे मार्ग आहेत नाही सगळे बंद झाले पाहिजेत. लाडक्या बहीण योजनेसारख्याला तर काहीच आधार नाही आहे. फक्त मतांसाठी केलेली ही गोष्ट आहे. एकच राज्य नाही, सगळ्या राज्यामध्ये केली. ह्याच्यामध्ये एकाला झाकावून दुसऱ्याला बाहेर काढावं असे सगळे सारखेत. कर्नाटकातलं काँग्रेसचं सरकार असो, ते घाणेरड्या आम आदमी पक्षाचं सरकार असो, की इथलं भाजपचं सरकार असो, एकाच माळीची मणी आहेत सगळे. सगळ्या फुकटाफाकटी योजना तातडीनं बंद करून टाकायला पाहिजेत. जे लाभार्थी आहेत, जे गरजू आहेत, ते गरजू शोधून तुमचे जे काही निकष आहेत ते कडक पाळून ती मदत दिल्या जावी आणि तीही सरळ खात्यामध्ये. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज.